लोकसभा निवडणुकीसाठी आज दिग्गज आपले उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्यामध्ये भाजपचे नेते नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, प्रीतम मुंडे हे शक्ती प्रदर्शन करणार आहेत। नागपूरच्या संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून कार्यकर्त्यांसह गडकरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, तर काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे हे सुद्धा आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज सोलापुरातून भरणार आहेत आणि बच्चू कडू यांच्या पक्षामार्फत वैशाली येडे या यवतमाळमधून अर्ज भरतील। आपण बघतोय गडकरींचं शक्ती प्रदर्शन जे आहे ते एका दृश्यामध्ये दिसते आणि त्यानंतर गडकरींच्या पत्नी यांनी अर्ज भरायला जाण्यापूर्वी गडकरी यांचं औक्षण केलेलं पाहायला मिळतंय। तर सोलापूर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे। गुरु जय सिद्धेश्वर स्वामी हे भाजपकडून तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे निवडणूक रिंगणामध्ये आहेत। सकाळी 11 वाजताच हे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज थोड्याच वेळामध्ये भरणार आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपला सर्वस्व उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सर्व जे उमेदवार आहेत ते आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल होणार आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे देखील आपला उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत। सोलापुरातल्या 4 हुतात्मा पुतळ्यांपासून त्यांनी आपल्या पदयात्रेला सुद्धा सुरुवात केलेली आहे। लोकसभा मतदानासाठी आज काँग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि आम्ही पाहू शकतो या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांची जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। सोलापूर जिल्हाभरातून जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। याशिवाय जे महिला देखील आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत। जिल्हाभरातून हे कार्यकर्ते आलेले आहेत। यामध्ये काही दलित समाजाच्या देखील संघटना आहेत, त्याचबरोबर धनगर समाजाच्या देखील काही संघटना आहेत। ह्या सर्वांचा पाठिंबा जो आहे तो या सुशीलकुमार शिंदेंना या ठिकाणी पाहायला मिळतोय। मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। 4 हुतात्मा पुतळ्यापासून सुशीलकुमार शिंदे जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघणार आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जातील आणि आपला उमेदवारी अर्ज भरतील। याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे देखील आजच अर्ज भरणार आहेत। तसेच भाजपचे उमेदवार जे नौके उमेदवार आहेत डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे देखील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आज ही तिरंगी लढत जी सोलापूरमध्ये होणार आहे त्या तिरंगी लढतीसाठी आज उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळे सह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। आणि थेट जाऊयात सोलापूरमध्ये। अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अद्वैत, आपण बघतोय सोलापूरमध्ये तिरंगी लढत होणार आहे आणि तीनही उमेदवार जे आहेत ते तुल्यबळ असेच आहेत असं म्हणावं लागेल। काय सांगशील या सगळ्याबद्दल? अत्यंत रंगतदार लक्षवेधी निवडणूक असणार आहे सोलापूरची तिरंगी। कारण सुशीलकुमार शिंदे जे जुने जाणते आहेत, ज्यांचा पराभव मागच्या वेळी झाला होता, परंतु ते आता मैदानात आहेत। त्याचबरोबर सिद्धेश्वर स्वामी भाजपकडून लढत आहेत आणि बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर। आणि मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। सुशीलकुमार शिंदे यांची हे जे मिरवणुकीने निघालेले आहेत त्याची ही झलक बघतोय आपण। हुतात्मा चौकापासून सुशीलकुमार शिंदे निघालेले आहेत आणि काही वेळामध्ये ते कलेक्टर ऑफिसला जातील आणि अर्ज भरतील। त्यानंतर काही वेळांनी प्रकाश आंबेडकर येणार आहेत आणि ते देखील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आणि जे भाजपचे उमेदवार आहेत सिद्धेश्वर स्वामी शिवाचार्य ते सुद्धा येणार आहेत। त्यामुळं जी एक 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यामध्ये जे मतदान होणार आहे सोलापूरला, याची एक रंगीत तालीम असं म्हणता येईल की आज आपल्याला बघायला मिळते। एकाच दिवशी हे तिघही उमेदवार एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन करत इथं आपला अर्ज भरतील आणि एक प्रकारे बिगुल जे आहे ते फुंकलं गेलेलं आहे सोलापूर ची। त्यामुळे जी निवडणूक आहे ही अत्यंत रंगतदार आणि लक्षवेधी असणार आहे। गेल्या वेळी शरद बनसोडे भाजपचे जे खासदार आहेत त्यांना तिकीट नाकारलेलं आहे। खरं तर पुणे असो किंवा सोलापूर असो, पहिल्या टप्प्यामध्ये स्मार्ट सिटीमध्ये समावेश केला गेला। नरेंद्र मोदी यांचं खूप फॉलोविंग इथं आहे, मोदींच्या सभा वारंवार इकडे झालेल्या आहेत। असं असताना पुणे आणि सोलापूरचे उमेदवार का बदलले याबद्दल देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। परंतु ही वस्तुस्थिती आहे की आता बदललेले उमेदवार आणि त्यांना जुने जाणते सुशीलकुमार शिंदे आणि आंबेडकर अशी ही तिरंगी अत्यंत लक्षवेधी लढत संदीप बघत असतील। अत्यंत उत्साह दिसतोय आणि मिरवणुकीनं आता आपल्याला शिंदे सर दिसत आहे। सुशीलकुमार शिंदे हे स्वतः आता परत दिसत आहेत।
हे निघालेले आहेत. आपण प्रयत्न करूयात त्यांच्याशी बोलण्याचा. शिंदे सर, थोडक्यात काय सांगा. आपण बघतोय शिंदे सर हे अत्यंत या वयात सुद्धा 78 या वयात सुद्धा अत्यंत तडफेने ते निघालेले आहेत आणि अशा पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरायला ते चाललेले आहेत. आणि याच्या पाठोपाठ भाजपचे उमेदवार असतील किंवा प्रकाश आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला जातात. संदीप, अत्यंत जल्लोष बघायला मिळतोय. हुतात्मा चौकात पहिल्यांदा सगळे उमेदवार हार घालतील, आंबेडकर चौकामध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालतील आणि त्यानंतर इथं कलेक्टर ऑफिसला अर्ज भरायला जातील. त्यामुळं एकंदरीत मी म्हटलं तसं अत्यंत लक्षवेधी रंगतदार निवडणूक सोलापूरची असणार आहे आणि यावेळी सोलापूरकरांचा कौल कुणाला आहे हे देखील आपल्याला बघायला मिळेल. अगदी धन्यवाद अद्वैत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं सुशील कुमार शिंदे पदयात्रा काढतायत आणि पदयात्रा काढूनच ते आता थोड्याच वेळामध्ये आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करणार आहेत. बघूया पुढची बातमी. लोकसभा निवडणुकींचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. त्यामध्ये काही उमेदवारांनी गाण्याचा ठेका धरला तर डॉक्टर अमोल कोल्हे घोड्यावर स्वार झाले. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार करताना राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे पिंपरीमध्ये घोड्यावर स्वार झाले. भोसरी विधानसभा मतदारसंघात कोल्हे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळेला साने चौकामध्ये कार्यकर्त्यांनी घोडा आणला आणि त्या घोड्यावर कोल्हे विराजमान होताच त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी झाली. मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार इस्कॉनच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी हरे राम हरे कृष्णच्या गीतावर ठेका धरला. तर भाजपचे आमदार महेश लांडगे गाण्यावरच्या पहलवानी ठेक्याचा व्हिडिओ सुद्धा महेश लांडगे यांचा व्हायरल झालेला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीतलं वैशिष्ट्य म्हणजे राज्यातल्या महत्त्वाच्या घराण्यांमध्ये झालेली बंडखोरी. राज्यात भाजपची हवा झाल्यानं सहकार क्षेत्रातली दिग्गज घराण्यांना सुरुंग लागलाय. 2 आठवड्यांपूर्वी अहमदनगरची जागा राष्ट्रवादीनं न सोडल्यामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना पक्षानं अहमदनगरची उमेदवारी सुद्धा दिली आहे. गेल्याच आठवड्यात रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यातलं राजकारण सर्वस्व असलेलं अकलूजचं मोहिते पाटील घराणं सुद्धा भाजपमध्ये गेलेलं आहे आणि कालच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू माजी मंत्री आणि सांगलीतील काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय. सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याचा निर्णय घेतल्यानं नाराज पाटील यांनी हा निर्णय घेतलाय. काँग्रेसला आता वसंतदादा यांचं घराणं नको झालंय तर आम्हालाही काँग्रेस नको असल्याचं त्यांनी सांगलीतल्या मेळाव्यात सांगितलं. करवीर नगरी कोल्हापूरमध्ये काल युतीची पहिली सभा झाली. या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी शरद पवार आणि राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. प्रत्येक निवडणुकीत जनतेनं तुमचे कपडे उतरवलेत, फक्त लंगोट शिल्लक होती तेही मुंबईच्या जनतेनं उतरवली आहे असं फडणवीस म्हणालेत. माढ्यातून कॅप्टननेच माघार घेतल्यामुळे आता कॅप्टन 12वा खेळाडू झाला अशी बोचरी टीका सुद्धा पवारांवर करण्यात आली आहे. या महाराष्ट्रामध्ये बोलघेवडे लोक खूप आहेत आणि काही लोक तर आता त्या ठिकाणी स्वतः बोलू शकत नाही म्हणून पोपट नेमू लागले आहेत. आणि मी त्यांना दुसरा सल्ला देतो. मोदी सूर्यासारखे आहेत. सूर्याकडे चेहरा करून थुंकलं तर थुंकी आपल्या चेहऱ्यावर पडते, ती सूर्यावर पडत नाही. हे आमचा मुकाबला काय करतील? अरे यांना तर आता उमेदवारच मिळत नाही आहेत. कॅप्टननी देखील माड्यातनं माघार घेतली आहेत. जे पहिले कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून यायला निघाले होते ते म्हणाले आता नॉन प्लेइंग कॅप्टन म्हणून काम करतो, 12वा गडी म्हणून काम करतो. ही परिस्थिती त्यांची आली आहे. आता त्यांना उमेदवार देखील मिळत नाहीये. त्यांची तिकीट लोक वापस करतायत. रोज तिकीट बदलली जात आहेत. जी विचारधारा देशाचा विचार करते, जी विचारधारा या देशाकरता बलिदान देणाऱ्यांसमोर नतमस्तक आहे, आणि दुसरी विचारधारा आहे जी रोज आमच्या सैनिकांना विचारते सर्जिकल स्ट्राईक झाला का, किती लोक त्या ठिकाणी मेले, कशावरनं मेले. आज जगामध्ये 2च लोक या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक झाला की नाही याचे पुरावे मागतात. एक मागतं पाकिस्तान आणि दुसरे मागतात काँग्रेस आणि त्यांचे कच्चे बच्चे. मित्रांनो,
आमच्या सेनेच्या पराक्रमावर ज्यांना शंका आहे त्यांनी चुल्लूभर पाण्यात डुबून मेला पाहिजे। आणि भारताची सेना आहे, ही सेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेसारखी आहे। कोल्हापूरमध्ये झालेल्या युतीच्या सभेत आठवलेंनी त्यांच्या खास शैलीमध्ये कविता ऐकवली, बघूयात। आता भाजप आणि शिवसेनेचा जमलेला हे सूर, भाजप आणि शिवसेनेचा जमलेला आहे सूर, म्हणून आज माझं भरून आलेलं आहे ऊर। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चांगली जमलेली आहे जोडी। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांची चांगली जमलेली आहे जोडी, पण माझ्याकडे कुठं आहे लोकसभेची गाडी। दुसऱ्याची मुलं सांभाळण्यावरून उद्धव ठाकरेंनी पवारांचा खरपूस समाचार घेतलाय, बघूया। शरद पवार जे बोलले होते की दुसऱ्यांच्या पोरांचे लाड मी का करू, आणि मी तेव्हा सांगितलं की पवार साहेब, तुमची परंपरा तुमच्याकडे, आमची परंपरा आमच्याकडे। जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं ते फक्त आपल्या स्वतःच्या पोराची लाड करण्याची वृत्ती नाही आमच्याकडे, आणि आम्ही दुसऱ्यांची पोरं किंवा दुसऱ्यांची मुलं पहिल्यांदा बघतो, त्यांची मुलं पहिल्यांदा सांभाळतो। म्हणून कुठेही गेलं तरी हा जनसागर आमच्यासाठी कधीही हाक मारा हा उसळलेलाच असतो, हा जनसागर आहे। कराडच्या सभेमध्ये शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधलंय। 56 इंचाची छाती असं म्हणता, पण हिम्मत असेल तर कुलभूषण जाधवला परत आणून दाखवा असं खुलं आव्हान पवारांनी मोदींना दिलंय। शेतीच्या प्रश्नावरूनही शरद पवारांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे। हे काय म्हणजे ते इथं जवानांनी त्याग केला। पुलवामामध्ये मिग विमान पडल्याच्या नंतर अभिनंदन त्या ठिकाणी अटक केला गेला। निनादची हत्या त्या ठिकाणी गेली विमान अपघातामध्ये, आणि प्रधानमंत्री सांगतात 56 इंचाची माझी छाती। अरे तुझी 56 इंचाची छाती होती तर त्या कुलभूषण जाधवाला 2 वर्ष झाली तुरुंगात पाकिस्तानने डांबलेला आहे, त्याला सोडून आणण्याची ताकद तुझी 56 इंचाची छाती दाखवायला कधी पुढे आली नाही। आणि सांगतात माझी 56 इंचाची छाती। शौर्य दाखवलं हवाई दलाच्या लोकांनी, शौर्य दाखवलं जवानांनी। कोरेगाव तालुक्यातला जवान पुलवामा येथे जखमी झाला, त्या जखमी झाल्याची चौकशी सुद्धा प्रधानमंत्र्यांनी केली नाही, आणि काल प्रधानमंत्र्यांनी पाकिस्तानला शुभेच्छा पाठवल्या आणि सांगतात मी 56 इंचाचं छाती असलेला माणूस देशाचं रक्षण करतो। आणि गेलेल्या जवानांच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीची माणुसकी ही सुद्धा तुम्ही दाखवताय, आणि जवानांनी शौर्य दाखवलं त्या शौर्याचा लाभ तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी घेता। ही भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घेत असाल तर माझी खात्री आहे की या देशातला नागरिक तुम्हाला योग्य तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार। कराडमधल्या याच सभेमध्ये काल एक भन्नाट किस्सा घडला। उदयनराजेंचं भाषण संपल्यावर भरपूर टाळ्या पडल्या। राजेशे पवारांच्या शेजारी येऊन बसले तेव्हा पवारांनी त्यांच्या पाठीवर थाप दिली आणि चक्क उदयनराजेंच्या कॉलरला स्पर्श केला, आणि बघतो तर काय, राजे चक्क लाजले। हे पाहून प्रेक्षकांकडून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला। एक सांगतो, त्यावेळेसपासून आजपर्यंत कधी अन्याय कोणावरती झालेला मी सहन केला नाही। त्यावेळेस केला नाही, आज नाही, भविष्य काळात करून देणार नाही। एक मन है, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता। स्टाइल स्टाइल। यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मुलायम सिंग आणि अखिलेश सिंग यांच्यामध्ये अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे। नोटीस गेल्या 7 वर्षात या प्रकरणामध्ये काय काय पावलं उचलली आहेत याची माहिती देण्याचा आदेश दिलेला आहे। सीबीआयला माहिती देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे मुलायम सिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्या समोरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत,
उत्तर प्रदेशच्या राजकारणाची अत्यंत महत्वाची बातमी अशी मानता येईल। अखिलेश सिंग यादव आणि मुलायम सिंग यादव यांना ज्या पद्धतीनं बेहिशोमी मालमत्ता प्रकरणात गेल्या 7 वर्षामध्ये सीबीआयने काय कारवाई केली या संपूर्ण प्रकरणामध्ये या संदर्भात सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावलेली आहे। या नोटिसीमुळे मुलायम सिंग यादव आणि अखिलेश सिंग यादव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता होऊ शकतं। जर या संदर्भात सीबीआयने निगेटिव्ह रिपोर्ट दिला तर या त्यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात मुलायम सिंग यादव यांनी स्पष्ट केलं आहे की लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आमच्यावरती सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीनं आरोप करण्याचा प्रयत्न करतात यामध्ये आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करताय असाही आरोप मुलायम सिंग यादव यांनी केला। पण महत्वाचं म्हणजे सीबीआयने गेल्या 7 वर्षात काय कारवाई केली बेहिशोमी मालमत्ता प्रकरणात त्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावलेला आहे। आणि आता नोटीसचं उत्तर केव्हा मिळतं याच्यावर अखिलेश आणि मुलायम सिंग यादव यांचं भवितव्य अवलंबून आहे। अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।